नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सर्व चांगले? चला, काल बघा आपण कोणता व्हिडिओ बघितला होता, आठवतं का? आठवतं ना? गुणाकारच्या भागाकारच्या, म्हणजे आपण एकाच उदाहरण मध्ये गुणाकार बी शिकलो आणि भागाकार बी शिकलो. मित्रांनो, तेच व्हिडिओ तुम्हाला पुढे कामात येणार आहे. ओके, लक्षात ठेवा, कारण की पुढे आणखी आपल्याला खूप शिकायचंय गणितामध्ये. चला, तर आज आम्ही काय शिकणार आहोत सर? चला बाळांनो, आज आम्ही वर्ग काढण्याचे शिकणार आहोत, त्या पण शॉर्टकट पद्धतीने. कोणती पद्धत? शॉर्टकट. ओके, चला पहिले एक लक्षात घ्या मित्रांनो, हे वर्ग लिहिलेत मी. कुठून? 1 ते 20 पर्यंत. कुठपर्यंत? 1 ते 20 पर्यंत. पहिले ते थोडक्यात सांगून देतो, आणि जर पाठ नसतील तर पहिले हे पाठ करून घ्या. ओके, कारण की काय मित्रांनो, हे जर व्यवस्थित पाठ असतील तर तुम्हाला मोठ्यात मोठी संख्येचे वर्ग सहज काढता येईल. कसं? सहज काढता येईल. तर ठीक आहे, थोडक्यात सांगतो बघा. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81, 10 चा 100. सर 10 पर्यंत आहेत आमचे. मग पुढं पण बघून घ्या. 20 पर्यंत कंपल्सरी ठेवा, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. 11 च्या 121, 12 च्या 144, 13 च्या 169, 14 च्या 196, 15 च्या 225, 16 च्या 256, 17 च्या 279 का 90, 89, 289, 18 च्या 324, 19 च्या 361, 20 च्या 400. बरोबर सर, वर्ग काय असते हे सांगितलं ते तुम्ही. अरे बाबांनो, ते पण सांगणार आहे, इकडे व्यवस्थित लक्ष द्या. वर्ग म्हणजे काय? एखादी संख्येला 30 संख्येने गुणणे म्हणजे काय असतं? वर्ग. काय असतं? वर्ग. ओके, समजलं सर? कसं? बघा, 8 गुणिला 8, 8 8 64, म्हणजे हा 8 चा काय आहे मित्रांनो? वर्ग. बघा इकडं. ओके, म्हणजे काय? त्याच संख्येचा गुणाकार करून आपल्याला काय भेटतो? वर्ग. सर मग इथं खूप सोपं आहे. हो, सोपं आहे, पण मोठी संख्या आली तर बाळांनो खूप वेळ लागेल ना, तो वेळ आपल्याला कमी करायचा आहे. ओके, तर मग आपण एक चांगली पद्धत शिकू आज. पहिले एक लक्षात घ्या, शेवटी 0 आणि 5 चा पण कसा वर्ग काढायचा ते सांगतो शॉर्टकट मध्ये. इकडे लक्ष द्या. चला, आपण पहिले 5 घेऊ मित्रांनो. 25, 25 चा वर्ग काढून दाखवा सर. ओके, 25 चा वर्ग. एक लक्षात घ्या, 25 चा वर्ग काढण्या अगोदर एक लक्षात ठेवायचं, ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे 5 असेल तर करायचं काय? बघा, 25 चा वर्ग काढू. बघा, एक लक्षात ठेवा, शेवटी काय आलेलं आहे? 5. ते या 5 चा डायरेक्ट वर्ग घ्यायचा. 5 चा वर्ग किती येतो? 25. ओके, काय येतो? 25. बरोबर का? काय येतो? 25. ओके, त्यानंतर सर इकडे राहिलाय 2. इकडे काय राहिला बाळांनो? 2. मग एक लक्षात ठेवायचं काय, की 2 हा इथं दिसतं आपल्याला माहिती आहे 2 ची पुढची संख्या काय असते? 3. 2 ची पुढची संख्या 3. लिहिली 3. करून टाकाय दोघांचा गुणाकार. म्हणजे 2 च्या 3 चा गुणाकार. बेत्रिक 6. म्हणजे इथं 6 जोडून द्या फक्त. आमचं उत्तर काय येणार आहे? 725. बाप सर, एवढं सोपं होतं? हो, आणखी थोडं शिकू आणखी. बघा, हे समजलं का? परत सांगू. चला, हा 5 आहे ना, हा 5 चा काय घ्यायचा? पहिले वर्ग. किती आला? 25. इथं काय होता? 2. 2 ची पुढची वर्ग संख्या 2 ची पुढची संख्या काय? 3. 3 लिहिला, या दोघांचा करायचा गुणाकार. बेत्रिक 6. इथं 6 जोडून द्या. ओके सर, पुढं पण सांगतो बघा. मग 85 चा वर्ग काढायचा आपल्याला. बरोबर का? मला सांगा, 5 चा वर्ग किती येईल? सर 25. चला, लिहिलं 25. ओके, इकडे काय राहिला? 8. 8 ची पुढची संख्या काय असते बाळांनो? 9. सर 9 आहे. बरोबर का? दोघांचे सरळ काय करायचा? गुणाकार. 8 9 72. 8 9 72. हे जोडून द्या फक्त. म्हणजे आमचं आन्सर काय येईल बाळांनो? 72 25. काय येईल? 72 25. बापरे सर, लय सोपं आहे ना. मजा येते का? येते ना? हा, चला पुढचं बघू. आणखी 2 उदाहरण घेऊ, मग 0 सांगेल. ओके सर, मस्त, छान. चला, छान बाळांनो, मग नीट लक्ष द्या. 55 चा वर्ग, त्यानंतर 95 चा वर्ग. चला सर सांगा मग काय? चला बाळांनो, एक लक्ष द्या. आता बघा, हे मी उदाहरण घेतोय ना, तर तुम्ही व्हिडिओ थांबवून पहिले सॉल्व्ह करून घ्यायचं. ओके, मग स्टार्ट करायचं आणि बघायचं सरांचं उत्तर बरोबर आहे हा, आणि त्यानंतर आपलं बी बरोबर आहे. म्हणजे तुमचं बरोबर आणि माझं बरोबर राहिलं म्हणजे तुम्ही शिकले. बरोबर ना? चला बघा, हा 5 चा वर्ग किती येतो? सर 25 लिहिला.
इकडे काय राहिला बाळांनो 5, 5च्या पुढची संख्या 6, दोघांच्या करायचा गुणाकार, 6 पंचे 30, सर 30 इथे जोडून द्या. ओके सर जमायला लागलं, व्हेरी गुड बाळांनो. इकडं 5चा वर्ग बाळांनो 25 बरोबर का. इकडं काय आहे 9, पुढची संख्या काय येईल 9च्या पुढची संख्या 10, दोघांचा काय करायचा गुणाकार. ओके 10×90 झालं तुमचं उत्तर. समजलं का बाळांनो, समजलं. चला 5च्या समजलं का. आता घेऊ आपण 0 अंडा 0. चलो बघू इकडे लक्ष द्या. सर 90चा वर्ग काढा हो. मग काढतो बाळा 90. सर 70चा वर्ग 70च्या. चला इकडे लक्ष द्या. आता एक लक्षात ठेवा बाळांनो, जेव्हा तुम्हाला एखादी संख्या आहे दिलेली आणि शेवटी काय दिलाय 0 दिलाय, काय दिलाय 0, तर त्याचा वर्ग कसा काढायचा एक लक्षात ठेवा. या 90चा वर्ग काढायचा आहे ना, शेवटी किती 0 आहेत सर 1 आहे. बाळांनो जेवढे 0 असतात त्याची दुप्पट करायची. काय म्हटलं मी, जेवढे 0 असतात त्याची काय करायची दुप्पट. मग सर इथे 1 0 दिलाय ना, मग 1 0ची दुप्पट किती येईल 2 0 बरोबर का. मग 2 0 लिहिले मी. ओके इकडे काय राहिला तुमचा 9. आता 9चा वर्ग पाठ आहे का बाळांनो, काय 81. सर 9चा वर्ग 81, मग इथे 81 जोडून द्या. हे तुमचं आन्सर झालं. काय झालं आन्सर झालं. बाप सर लय सोपं आहे हो बाळांनो, समजलं का. 1 0 होता त्याची दुप्पट केली आपण, किती आली दुप्पट, इथे लिहून घ्या दुप्पट केली किती आली 2. म्हणजे 2 नका लिहा बरं का, 2 0 लिहा. जेवढी 0 असेल त्याची दुप्पट करायची. 2 0 लिहिले. इथं राहिला 9, 9चा वर्ग 81 डायरेक्ट जोडून द्या म्हणजे उत्तर होऊन जाईल. इथं सर इथे 1 0 आहे सर, 1 0ची दुप्पट किती होईल 2 0 1 2. इकडे काय राहिला 7 सर, 7चा वर्ग 49 म्हणजे आमचा आन्सर किती येईल 4900. 4900 समजलं का. या मजा येते ना. हा बघा पुढं, आणखी पुढं बघा. 2 एक उदाहरण घेऊ आणखी मोठे. सर एक काम करा, 600चा वर्ग घ्या. किती 600चा घेऊ. सर 800चा वर्ग घ्या. 800चा वर्ग घेऊ बघा. चला इकडे बघा, 6 वर किती 0 आहेत 2 बरोबर ना 2. सर 2ची दुप्पट किती होईल 4. अरे बाप माहिती रे बाबा तुला पण. चला 2 2 0, 2ची 0ची दुप्पट किती होईल 4. 1 2 3 4 लिहिलं का. इकडे काय राहिला 6चा वर्ग काय येतो 36 फक्त जॉईन करून द्या, तुमचं आन्सर आलं. काय आलं आन्सर आलं लगेच. इकडं 1 2 2 0 का, 2ची किती होतील दुप्पट 4. सर 1 2 3 4 लिहिली का. इकडे काय राहिला 8चा वर्ग 64 सर 64. म्हणजे बघा किती लवकर उत्तर येते, समजतंय का. ओके आता हे तुम्ही 0 आणि शेवटी 5 राहिलं तर कसं वर्ग काढायचे शिकले. आता एक कॉमन पद्धत म्हणजे ती सर्व संख्यांना लागू होते, ती पद्धत आपण शिकू. ओके शिकू. चला आता आपण बघू कॉमन पद्धत म्हणजे ती प्रत्येक संख्येला लागू होते. सर सांगा हो एखादं. हो चला बघा इकडे लक्ष द्या. बघा आपण घेऊ 84चा वर्ग. कोणाचा वर्ग 84चा. इथं व्यवस्थित लक्ष द्या, कारण की फक्त ही पद्धत शिकायची. ही पद्धत जर तुम्ही शिकले तर कोणतीही संख्या येऊ द्या त्याच्या तुम्ही वर्ग आरामाने काढणार. ओके चला बघू. बघा हा 84 लिहिलंय मी तर बरोबर का. आता एक लक्षात घ्या बाळांनो, शेवट काय आहे 4. मग 4चा काय घ्यायचा वर्ग. 4चा वर्ग किती येईल 16. किती येईल 16. त्यानंतर इकडची संख्या काय बाळांनो 8, त्याच्या पण काय घ्यायचा वर्ग. 8चा वर्ग किती येईल 64. किती येईल 64 लिहिलं. 64 16 लिहिलं. त्यानंतर सर पुढं आता एक लक्षात घ्या बाळांनो, या दोघांचा करायचा गुणाकार 64चा. पण 64चा नाही सॉरी 84चा. कोणाच्या 84चा. सर 84चा गुणाकार कसा. अरे बाबा 84 नाही, हा 8 आणि 4चा गुणाकार. मग 8 गुणिला 4 8 चौक 32. काय केलं
32. त्यानंतर याची करायची आपल्याला काय दुप्पट. काय करायची बाळांनो दुप्पट. 8 आणि 4 चा गुणाकार किती आला 32. याची नंतर दुप्पट. तर 32 ची दुप्पट 64. किती 64. आता एक लक्षात घ्या बाळांनो करायचं काय जो शेवटचा अंक येतो त्याच्या खाली बरोबर शून्य लावायचा. काय लावायचा शून्य लावायचा. आणि दुप्पट किती आली आपली 64 तर ती शेवटून मांडत द्यायची. म्हणजे कसं इथं 4 आणि इकडं 6 आला काय 64 बरोबर. आता यांची करायची सर्वांची बेरीज. काय करायची बेरीज. चला 6 बरोबर का 4 आणि 1 5 बरोबर का 6 आणि 4 किती झाले 10. सर इथं 0 अच्छाला 1. 6 आणि 1 किती झाला 7. म्हणजे आमचं आन्सर किती येईल बाळांनो 70 70 56 70 56. सर हे तुझे का करून दाखवा बरं. बघा बाळांनो 84 गुणिला 84. मी तुम्हाला सांगितलं ना की त्याच संख्येने जर त्याच संख्येने गुणलं तर काय भेटतो वर्ग. ते येते का चेक करू. 4 चौक 16 इथं 6 अच्छाला 1 बरोबर का 4 8 32 32 आणि 1 33 इथं 0 लावतो आपण. व्हेरी गुड. 8 चौक 32 इथं 2 अच्छाला 3 8 8 64 64 आणि 3 67 इथं 67. यांची करतो आपण बेरीज. किती 6 5 7 आणि 3 10 इथं 0 अच्छाला 1 6 आणि 1 7. बघा याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे का काहीच नाही ना. ओके पहिलं उदाहरण आहे घाबरू नका लगेच जमणार नाही. थोडं 3-4 उदाहरण झाले म्हणजे लगेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमायला लागेल. ओके सर आणखी एक उदाहरण घ्या. हो घेतो इकडे व्यवस्थित लक्ष द्या. लक्ष द्या बाळांनो. चला सर 63 चा वर्ग काढा. किती 63. चला नाही सर 66 चा वर्ग काढा. किती 66 चा. चला ठीक आहे इकडे बघा. बघा करायचं काय 66 चा वर्ग काढायचा. पहिले हा 6 चा वर्ग किती बाळांनो 36. काय लिहायचं 36. परत इकडे काय 6 परत ते 6 चा वर्ग काढायचा 36. म्हणजे दोघांचे वर्ग ठेवायचा आहे. त्यानंतर करायचं काय आपल्याला दोघांचा गुणाकार 6 आणि 6 म्हणजे 6 गुणिला 6 किती होईल मित्रांनो 6 6 36 बरोबर का 36. 36 ची दुप्पट 36 ची दुप्पट 36 ची दुप्पट किती येईल 72. सर बरोबर आहे का हो 72 बरोबर. आता एक लक्षात घ्या जो शेवटचा अंक इथं त्याच्या खाली काय ठेवायचा 0. काय ठेवायचा 0 आणि 72 फक्त खाली इकडं असा जॉईन करून द्यायचा. केला जॉईन. आता करा यांची बेरीज 6 3 आणि 2 5 बरोबर का 6 आणि 7 किती झाले 13 म्हणजे इथं 3 तर अच्छाला 1 3 आणि 1 4 म्हणजे आमचा आन्सर काय येईल 43 56 43 56. आणखी घेऊ बघा 6 78. चला 78 चा वर्ग काढायचा बाळांनो. करायचं काय व्यवस्थित लक्ष द्या. पहिले 8 चा वर्ग सर 64 कारण की इथं लिहिले तुम्ही म्हणून पाठ ठेवायची ना 64. 7 चा वर्ग 49 बरोबर का असं लिहिलं का. त्यानंतर सर आम्ही काय करतो दोघांचे गुणाकार 7 8 56 7 8 56. सर 56 ची दुप्पट बापरे 56 ची दुप्पट किती होते किती 112. ओके साईडला करायचं 56 ची दुप्पट 112. मी तर 0 लावतो मी अगोदर. काय लावतो 0 आणि याची दुप्पट किती आली तुमची 112. 112 फक्त असं करून लिहून द्या म्हणजे शेवटून द्यायचं आहे 112. करा आता यांची बेरीज बाळांनो 4 6 आणि 2 8 9 आणि 1 10 म्हणजे इथं 0 अच्छाला 1 4 5 आणि 1 6 म्हणजे आमचा आन्सर किती येईल 60 60 60 84 60 84. काय आन्सर येईल 60 84. समजलं का ओके. आणखी 3-4 उदाहरण बघू मित्रांनो म्हणजे तुमचं ते डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल. ओके चला बघा लक्ष द्या इकडं व्यवस्थित. इकडं तिकडं बघू नका. हे खूप कामाचं आहे. आता जर तुम्ही शिकले तर पुढे फ्युचर मध्ये पण कामात येईल आणि स्कॉलरशिपच्या पेपरला पण कामात येणार आहे.
चला सर एक उदाहरण घ्या. बघा आपण घेऊ आता 58चा वर्ग. कोणाच्या? 58. करायचं काय? या 8चा वर्ग किती येईल बाळांनो? 64. 8चा वर्ग 64. त्यानंतर सर या 5चा वर्ग किती येईल बाळांनो? 25. किती येईल? 25. त्यानंतर सर आपण काय करतो? दोघांचा गुणाकार करतो, बरोबर ना? चला दोघांचा गुणाकार 5 गुणिला 8. 5 8 40. 5 8 40. त्यानंतर याची काय करतो आपण? दुप्पट. दुप्पट किती बाळांनो? 80. सर 40चे दुप्पट 80 बरं का? हा माहिती आहे. याच्या खाली फक्त काय लावायचं आहे? कंपल्सरी 0 आणि 80 फक्त इथं लावून द्या. अशा पद्धतीने लावलं. करा आता बेरीज. 4 6 8 आणि 5. 8 आणि 5 13. बरोबर का? इथं 3. अच्छाला 1 2 आणि 1 3. 33 64 सर 58 वर्ग. वा जगायला लागलं मस्त. हा आणखी घेऊ काय उदाहरण? इकडे बघा. चला 69चा वर्ग घेऊ आता. कोणाच्या? 69चा वर्ग. बाप सर लय मोठा आहे. जमेल का? जमेल रे. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. बघा चला 69चा वर्ग घेऊ बाळांनो. हा 9चा वर्ग किती येईल? सर 81. तुम्ही लिहिले नाही तर? हो 81. त्यानंतर 6चा वर्ग 36. 6चा वर्ग 36. चला एवढं झाल्यावर आपण दोघांचा काय करतो? गुणाकार. 6 गुणिला 9. 6 गुणिला 9. 6 9 54. 6 9 54. सर 54 ची लगेच आपण दुप्पट करतो. हो व्हेरी गुड. म्हणजे तुला आठवतं 54 ची दुप्पट किती बाळांनो? 108. तुम्हाला हे थोडं करायचं व्यवस्थित. हा 54 ची दुप्पट 108. करायचं काय? या संख्ये ना शेवटची याच्या खाली फक्त एक 0 लावायचा आहे. तो कंपल्सरी लावला जातो. ओके 108. 108 असं लिहा बाळांनो. कसं लिहायचं बघा. हा शेवटचा 8 आहे ना, इथे शेवटूनच लिहा 8. पुढं काय आहे? 0. इथं 0 लावा आणि शेवटी काय आहे? 1. इथे 1. करा आता बेरीज. 1 8 आणि 8 16. म्हणजे इथं 6. अच्छाला 1 6 आणि 1 7. बरोबर का? 3 आणि 1 4. म्हणजे उत्तर किती आमचं? 47 61 सर. किती? 47 61. समजतंय का? ओके मस्त ना. ओके आणखी 2 उदाहरण घ्या सर. चला शेवटचे 2 उदाहरण बघू. मी तर आपण थांबू. ओके बघा काय करायचं आहे? जेव्हा मी इथं लिहितोय तेव्हा तुम्ही पहिले व्हिडिओ थांबून ते सॉल्व्ह करायचं. म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. तुम्हाला जमतंय का नाही ते पण तुम्हाला कळेल. ओके शेवटचे उदाहरण बघू. सर एक काम करा. 76चा वर्ग घ्या बरं. 76चा. सर 98चा वर्ग घ्या बरं. 98. चला दोघांचे घेऊ. सांगा मला 6चा वर्ग किती बाळांनो? 36. बरोबर का? 6चा वर्ग 36. 7चा वर्ग बाळांनो 49. बरोबर का? त्यानंतर दोघांचा काय करतो आपण? गुणाकार. गुणाकार ना. 7 गुणिला 6. 7 कम 42. 42. सर 42 ची दुप्पट. सर 42. बघा 42 आहे ना बाळांनो. काय करायचं? वरचे 2 काढायचे. इकडचे किती निघतील मग? 40. 42 चे वरचे 2 काढले. इकडे 40. 40 ची दुप्पट 80. आणि इकडच्या 2 होता. 2 चे दुप्पट 4. 80 आणि 4 किती झाले? 84. बरोबर का? असं केलं तर दुप्पट कळतं. हा चला 42 ची दुप्पट 84. बरोबर का? फक्त इथं काय लावतो आपण? कंपल्सरी 0. इथं 4. इकडं 8. दोघांची बेरीज 6. 4 आणि 3 7. 8 आणि 9 8 आणि 9 17. म्हणजे इथं 7. अच्छाला 1 4 आणि 1 5. झालं उत्तर? ओके झालं का उत्तर? कळतंय का? चला तर एक तुम्ही सॉल्व्ह करा. मीच करणार आहे. पहिले तुम्ही तर करा. व्हिडिओ थांबवून करून घ्या पटापट. थांबवलं व्हिडिओ करा पटापट. हा व्हेरी गुड. आता बघा इकडं केला असेल ना मी. तुमचे उत्तर साईडला असेल. आता मी सांगतो. 8चा वर्ग 64. 9चा वर्ग 81. इथं 0 लावायचं आपल्याला. बरोबर का? आता लक्षात घ्या दोघांच्या काय करू आपण? गुणाकार. चला 8 9 72. बापरे सर 72. 72 ची दुप्पट. एक काम करा 72 आहे ना वरचे 2 काढा. 2 काढले. इकडे किती उरतील? 70. 70 ची दुप्पट किती होईल?
70 ची दुप्पट तर 140 आणि जे आपण वरचे 2 काढले तर तिची दुप्पट 4 म्हणजे 140 आणि 4 144. अरे बाप सर हुशार आहेत तुम्ही. हो बाळांनो 144 का बरोबर का 144 दुप्पट याला फक्त जॉईन करा. हा 4 परत हा 4 आणि हा 1 करा बेरीज. 4 6 आणि 4 10 म्हणजे इथं 0 आजच्याला 1 4 5 6 6 8 आणि 1 9 हे आमचं उत्तर आलं. इथं आपण थांबू. नवीन उद्या काहीतरी आणतो तुमच्यासाठी. पण अभ्यास करत चला. काही अडचण असेल तर कॉल करा. तुमच्या मित्रांना सांगा की सरांचे व्हिडिओ बघा, सर भारी शिकवत आहेत. ओके काही अडचण असेल कॉल करा. ओके भेटू आपण उद्या. बाय.